दिनांक 21/2/2025 चाळीसगाव तालुक्याच्या हरित संजीवनीसाठी वरदान ठरलेल्या वरखेडे लोंढे धरणाच्या कामासाठी 1275 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता प्रशासनाने नुकतीच दिली। त्यापाठोपाठ आता आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या कार्यकुशलतेच्या बळावर 3 जिल्ह्यांच्या 14,000 हेक्टर क्षेत्रासाठी लाभदायक असलेल्या पांझणडावा कालव्याचा काँक्रिटीकरण नूतनीकरण या विशेष दुरुस्तीसाठी रुपये 34 कोटी खर्चास शासन मान्यता मिळवली आहे। मागील वर्षी देखील त्यांनी पांझणडावा कालवा तसंच मन्याड उजवा कालव्याच्या काँक्रिटीकरण नूतनीकरण या विशेष दुरुस्तीसाठी 36 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून त्याचं काम देखील सुरू झालं होतं। त्यात नवीन 36 कोटींची भर पडल्याने आतापर्यंत एकूण 70 कोटी निधी यासाठी मिळाला आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर त्यांच्या हक्काचं पाणी पोहोचवण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून कायमच होत असलेले प्रयत्न तसंच भरीव योगदानातून तालुका सुजलाम सुफलाम होत असल्यानं तालुक्यातून त्यांचं या धडाडी विकास कामांचं सर्वत्रच कौतुक होत आहे। पांझणडावा कालव्याचं बांधकाम हे 1984 मध्ये पूर्ण होऊन सिंचन व्यवस्थापनाकडे हस्तांतरित झालेलं आहे। पांझणडावा कालवा हा गिरणा प्रकल्पाच्या डाव्या बाजूला असलेल्या पांझण गावाजवळून सुरू होतो। पांझणडाव्या कालव्याची लांबी 53.20 किलोमीटर असून त्याची संकल्पित वहन क्षमता 7.093 क्युमेक इतकी आहे। पांझणडाव्या कालव्याचे एकूण सिंचन क्षेत्र 12,141 हेक्टर तसंच वाढ विस्तार अंतर्गत सिंचन क्षेत्र 2,789 हेक्टर क्षेत्र असून एकूण पांझणडावा कालव्यामुळे 14,890 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येतं। सदर कालव्याद्वारे नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तसंच भडगाव या तालुक्यांबरोबरच धुळे जिल्ह्यासही फायदा होतो। याबाबत शेतकऱ्यांची हक्काच्या पाण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे विशेष दुरुस्तीसाठी निधीची मागणी लावून धरली होती। आमदार चव्हाण यांनी केलेल्या मागणीनुसार पांझणडाव्या कालव्यावरील तुटलेले UCR अस्तरीकरण तसंच नूतनीकरणाच्या 34 कोटी 21 लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली। त्याचा जलसंपदा विभागाने दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित केला। सदर पांझणडाव्या कालव्यावरील तुटलेले UCR अस्तरीकरण व नूतनीकरण कामामुळे कालव्यातील अपेक्षित विसर्ग पुढे क्षमतेने सोडण्यास मदत होईल। तसंच कालव्याची वहन क्षमता वाढून आवर्तन कालावधीत दरवर्षी कालवा फुटण्याचे प्रश्न देखील उपस्थित होणार नाही। यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही। कालवा दुरुस्त केल्यास आवर्तन कालावधी कमी होऊन पाणी बचत होऊन वाढीव आवर्तन देणं शक्य होईल। तसंच 3ही जिल्ह्यातील काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यातून सुटण्यास निश्चित मदत होणार आहे। दीपक जाम, चाळीसगाव स्पीड न्यूज, चाळीसगाव।